नमस्कार मंडळी, कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? मी पण खूप मजेत आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर फ्रेंड्स, इथं आज आईने बनवलेले आहेत मस्तपैकी फोडणीच्या शेवड्या, कारण की मला आहे ना फोडणीच्या शेवड्या खायच्या होत्या। तर आईने मला विचारलं होतं, बा तुला नाश्त्यामध्ये काय खायचं आहे? तर आईने आज मला फोडणीच्या शेवड्या बनवून दिल्या। तर चला या सर्वजण शेवड्या खायला, कारण की आईने ना खूप छान शेवड्या बनवल्या होत्या आणि तसं पण मला आहे ना आईच्या हातच्या या फोडणीच्या शेवड्यात ना ह्या खूप आवडतात, कारण की माझी आई आहे ना फोडणीच्या शेवड्या खूप छान बनवते। तर चला आता मस्त गरम गरम फोडणीच्या शेवड्या आईने बनवल्या, तर ह्या खाऊन घेते आणि त्याच्यानंतर मग मला सकाळची मेडिसिन पण घ्यायची आहे। तर मेडिसिन घेऊन घेणार आणि आज आहे ना मला म्हणजे असं वेगळंच वाटत आहे की मी सांगू पण नाही शकत। तर आईने सांगितलं बा की बा तू नाश्ता करून घे, त्याच्यानंतर मग आराम कर। तर आई आहे ना आज पापड बनवणार आहे, कारण की मग आईने सांगितलं बा नंतर होणार नाही आहे। तर इथे आई आता पापडाचा जो गोळा आहे ना हा तयार करून घेत आहे। तर फ्रेंड्स, नाश्ता झाल्यानंतर आहे ना मी आराम केला आणि का रात्री आहे ना झोप अजिबात आली नव्हती, कारण की माझं आहे ना पोट खूप दुखत होतं आणि त्याच्यामुळे आहे ना झोप तर आलीच नाही। त्यात कंबर पण इतकी दुखत होती, म्हणजे आपली जी माकड हड्डी असते ना ती इतकी त्रास देऊन राहिली आता की म्हणजे बसायच्या वेळेस पण मला त्रास होत आहे। तर ते आणि पोट दुखत होतं, तर त्याच्यामुळे अजिबात झोप झाली नाही। तर म्हणून मग सकाळी आईने मला उशिरा उठवल्यानंतर मग मी आंघोळ वगैरे केली, त्यानंतर मग दूध घेतलं। दूध घेतल्यानंतर मग आईने मला नाश्ता बनवून दिला, मी नाश्ता खाल्ला। त्याच्यानंतर मग मेडिसिन घेतल्या होत्या, फक्त नारळ पाणी घ्यायचं राहिलं होतं माझं। तर आईने सांगितलं की बा नारळ पाणी थोड्या वेळानंतर घे, अगोदर तू थोडा वेळ आणखीन आराम कर। तर मी आहे ना आता 1 तासापासून आरामच करत आहे, मला झोप पण लागली होती। तर मग आता आईने उठवलं की बा नारळ पाणी घेऊन घे, तर म्हणून मग आत्ताच मी आहे ना नारळ पाणी घेतलं आणि नारळ पाणी घेऊन झालेलं आहे आता। तर अजिबात म्हणजे माझे डोळे आता पण लागत आहे, मला झोप इतकी येते का रात्रभर झोपली नाही मी। तर आईला विचारलं होतं मी, बाबा असं का होतं? तर आई म्हणते, बेटा आता कसा 9वा महिना संपत येत आहे, तर त्याच्यामुळे तसं होणारच आहे तुला। आणि बेबी पण आता खूप त्रास देत आहे आणि पोटामध्ये आहे ना अशा खालच्या साईडला थोडंसं चमका वगैरे निघत होत्या। तर आईने सांगितलं हे आता होतच असते, तर टेन्शन काही घेऊ नको, तर फक्त आता आराम कर। तर म्हणून मग मी ना मगापासून झोपली होती, तर बस आत्ताच उठली। तर आईला पण आहे ना बरं नाही वाटत आहे, तर आई पण आता हॉस्पिटलमध्ये गेलेली आहे। मला उठून दिलं, नारळ पाणी दिलं, त्याच्यानंतर मग आता हॉस्पिटलमध्ये गेली, कारण की कसं आता ऊन इतकं तपत आहे बाहेर। पण आईला म्हटलं की जास्त दगदग नको करू, पण तरी आई म्हणते नाही, कारण की आई आज पापड बनवणार आहे मुंगा उडदाची। आई म्हणे कसं आहे मग आता कशी तुझी जर डिलिव्हरी झाली तर मग होणार नाही माझं करणं, तर म्हणून मग आज आई आहे ना उडदा मुगाचे पापड बनवणार आहे। तर मगाशीच आईने आहे ना पापडांचा गोळा हा तयार करून ठेवलेला आहे, बाकीचे सर्व कामं राहिले, स्वयंपाक झालेला आहे, फक्त पोळ्याच राहिल्या टाकायच्या। आईने आहे ना भाज्या बनवून घेतलेल्या आहेत, तर भांडे पण राहिले आणि धुणं पण राहिलं धुवायचं। तर आई आता हॉस्पिटलमध्ये गेली आणि हॉस्पिटलमधून आल्यानंतर मग बाकीचे कामं करणार। तर मी आत्ताच उठली, आईने उठून दिलं, कारण की आता घरी कोणीच नाही आहे, दादा आणि बाबा गेलेले आहेत त्यांच्या कामावर। तर पाहते मी थोडेसे भांडे आहेत घासण्याचे, तर ते भांडे मी घासून घेते बसल्या बसल्या। आणि तसं तर आईने मला आहे ना अजिबात काही करायला सांगितलेलं नाही आहे की बाबा तू आराम कर, काही कोणत्याच कामाला हात नको लावू, पण आता कसं आईची पण तब्येत नाही आहे बरोबर। तर फ्रेंड्स, आता तुम्हाला तर माहितीच आहे की बा आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये जी आपली स्किन आहे ना हे खूप ड्राय होते आणि खूप अशी फाटल्यासारखी होते, कारण की आपल्या स्किनमध्ये आहे ना मॉइश्चर राहत नाही। तर त्याच्यासाठी आपण काय करतो, सिरम यूज करतो, मॉइश्चरायझर यूज करतो, त्याच्यानंतर बॉडी लोशन यूज करतो, पण तरी पण काहीच फायदा होत नाही, कारण की आपण फक्त ते चेहऱ्याला आणि आपल्या हातापायालाच लावतो, पूर्ण बॉडीला तर आपण ते लावत नसतो। तर त्याच्यासाठीच मग मी आहे ना यावेळेस हे मामाअर्थचे साबण मागवलेले आहेत आणि हे वेगळे वेगळे प्रकारचे आहेत, कारण की मी 2 बॉक्स मागवलेले आहेत। तर एका बॉक्समध्ये आहे ना 4 साबण आहेत। तर हे साबण बनलेले आहेत चंदन आणि हळदपासनं। तर या बॉक्समध्ये आहे ना 4 साबण आहेत आणि त्याच्यानंतर मग या बॉक्समध्ये आहेत 4 साबण आणि हे बनलेले आहे व्हिटॅमिन सी आणि
हनीपासनं। तर यावेळेस मी यांना 2 प्रकारचे साबण मागवलेले आहेत। तसं तर मी याच्या अगोदर पण यूज केलेलं आहे, खूप छान आहेत, म्हणून मग म्हटलं चला आता कसं आहे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपल्याला पुन्हा याची गरज पडणार आहे, तर म्हणून मग मी आहे ना यावेळेस पुन्हा हे मागवलेले आहेत। तर चला मी तुम्हाला ओपन करून दाखवते की बा याच्या आतमध्ये कशा प्रकारचे साबण आलेले आहेत। फ्रेंड्स, अशा प्रकारचे हे 2 बॉक्स आलेले आहेत मामाअर्थचे। तर या बॉक्समध्ये ज्या साबण आहेत ना हे बनलेले आहेत हळद आणि चंदनापासनं, आणि त्याच्यानंतर मग हे साबण बनलेले आहेत हनी आणि विटॅमिन सी पासनं। तर चला आता मी तुम्हाला पूर्ण बॉक्स आहेत ना हे ओपन करून दाखवते। तर याच्यामध्ये आहे ना 4 साबण आलेले आहेत। मी याच्या अगोदर पण यूज केलेले आहेत, खूप छान क्वालिटीचे साबण आहेत हे, आणि आपल्या शरीरासाठी जे मॉइश्चरायझर पाहिजे ना तर ते या साबणमध्ये मिळून जाते। तर याच्यामध्ये आहे ना 4 साबण आहेत आणि त्याच्यानंतर मग या बॉक्समध्ये आहेत 4 साबण, बघू शकता याच्यामध्ये 4 साबण आहेत। तर ह्या साबण आहेत ना ह्या मॉइश्चरायझर आणि लोशनचं काम करतात, कारण की कसं आहे आपण कसं जर मॉइश्चरायझर लावतो तर आपण वेगळं लावतो आणि लोशन वेगळं लावतो, पण आता टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही आहे, कारण की या दोन्ही साबणामध्ये आहे ना लोशन आणि मॉइश्चरायझर आपल्याला मिळून जाते, जे आपल्या पूर्ण स्किनसाठी आहे ना खूप चांगलं आहे। आणि तसं पण आहे ना मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट आहेत ना हे केमिकल फ्री असतात आणि नॅचरल इंग्रेडियंट्स पासून बनलेले असतात, त्याच्यामुळे आहे ना हे यूज करायला पण खूप छान आहे। आणि मामाअर्थ हे एक इंडियन ब्रँड आहे, प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे, म्हणजे जेवढं प्लास्टिक हे यूज करतात ना त्याच्यापेक्षा जास्त प्लास्टिक हे रिसायकल करतात। आणि मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट आहेत ना तुम्हाला मामाअर्थच्या वेबसाईटवर, ॲपवर, नायकावर, फ्लिपकार्टवर, ॲमेझॉनवर आणि पर्पलवर मिळून जातील। आणि त्याचसोबत तुम्हाला मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट तुमच्या आता जवळच्या स्टोअरवर पण मिळून जातील। आणि जेव्हा पण तुम्ही मामाअर्थचे कोणते पण प्रोडक्ट त्यांच्या ॲपवरून किंवा त्यांच्या वेबसाईटवरून परचेस कराल ना तर तेव्हा ते काय करतात माहिती का, तुमची ऑर्डर आहे ना त्यांनी लावलेल्या एका झाडाची लिंक करतात, तर त्या झाडाचा फोटो आणि त्याचं लोकेशन आहे ना तुम्हाला सेंड करतात। किती चांगली गोष्ट आहे ना की बा तुमच्या नावाने एक झाड लावलं जातं। आणि मामाअर्थ हे 2025 पर्यंत या उपक्रमाचा एक भाग म्हणून 1 मिलियन ट्री प्लांट करणार आहे। तर फ्रेंड्स, जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका, आणि माझा कुपन कोड आहे दीपाली 2024। जर तुम्ही माझा हा कुपन कोड यूज केला ना तर तुम्हाला एक्स्ट्रा 20% ऑफ मिळेल। मी तर हे मामाअर्थचे 2 साबणचे बॉक्स मागवलेले आहेत, जर तुम्हाला घ्यायचे असतील तर याची लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार, त्या लिंकवरून तुम्ही हे दोन्ही साबणचे बॉक्स आहे ना किंवा जो तुम्हाला आवडलं ते तुम्ही घेऊ शकता। आईचा फोन आला होता की बा काही काम करू नको, कारण की आईला सलाईन लागलेली आहे, तर आईने सांगितलं की बा अर्ध्या तासामध्ये मी घरी येते, तर तू काहीच काम करू नको। तर आता कसं आहे आईच तर दवाखान्यामध्ये आहे, सलाईन घेत आहे, तर म्हणून मग आता पाहते। आईने मला तसं नाही सांगितलं, पण आहे ना भांडी मी घासून घेते, जर माझ्याच्याने होत असेल तर कपडे पण मी धुवून काढणार। तर चला आता लवकर करते मी काम, कारण की आता 11 वाजलेले आहेत आणि मग बाहेर पण ऊन खूप होते, तर आई आल्यानंतर पण आईला थोडा मग मी आराम करायला लावणार। तर जरा जास्त भांडे नाही आहेत, थोडेसेच भांडे आहेत आणि कपडे पण जास्त नाही आहेत, आमच्या तिघांचेच कपडे आहेत, तर हे धुवून घेते मी आणि त्याच्यानंतर मग आराम करणार। तर फ्रेंड्स, मला आहे ना मागे खूप जणांच्या कमेंट आल्या की बा ताई जे तुझ्या आईचं घर आहे हे स्वतःचं आहे की बा तुझी आई रेंटने राहते। तर याच्या पण अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बा माझे आई बाबा आहेत ना हे रेंटने राहतात। आमचं आहे ना स्वतःचं घर होतं, शेत होतं, त्याच्यानंतर ट्रॅक्टर होता, त्यानंतर जोडीबंडी पण होती, पण कसं आहे सर्वांच्या फॅमिलीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतातच। तर माझ्या पण फॅमिलीमध्ये आहे ना तोच प्रॉब्लेम होता, तर त्याच्यामुळे आहे ना आप्पाजीने काय केलं माहिती आहे का, आमचं शेत घर वगैरे आहे ना हे सर्व आमच्या फॅमिली प्रॉब्लेममुळे विकून टाकलं। आणि ते म्हणतात ना नशिबाच्या पुढे कोणाला जाता येत नाही, आणि तेव्हा कसं आम्ही लहान लहान होतो, आणि आम्ही तुम्हाला तर माहितीच आहे आमची फॅमिली मोठी, म्हणजे आम्ही 4 बहिणी आहो, एक भाऊ आहे, आणि आई बाबाचं कसं आहे हातावरचं काम आहे म्हणजे शेतामध्ये जाणं, आणि हातमजुरीवर आहे ना 5-5 मुलांना वाढवणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे, कारण की कसं आहे ज्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांना माहिती असेल की बा हातमजुरीवर काहीच होत नसते या जगामध्ये। तरी पण आहे ना माझे आई बाबा आमच्यासाठी आहे ना खूप काही करतात, तर त्याच्यामुळे आहे ना त्यांचं घर पण होत नाही आहे, कारण की ज्यांना मुली असतील ना त्यांना माहिती असेल की बा मुली असणं काय असते, कारण की कसं आहे हातमजुरीवर लग्न करणं आणि त्यांच्या छोट्या मोठ्या ज्या गरजा असतात ना ह्या पुऱ्या करणं, तर हे बस हेच चालू आमच्या इथं आता पण, कारण की म्हणजे मागच्या
15 वर्षापासून म्हणजे माझ्या मोठ्या ताईचं जेव्हापासून लग्न झालं ना तेव्हापासून आमची इथं हेच चालू आहे. तर त्याच्यामुळे आहे ना यांचं काही घर होत नाही आहे. तर तसं तर आम्ही यांना प्रयत्न करतच आहो की बा कसं आहे आता दादाचं लग्न करायचं आहे तर बा लवकरात लवकर याचं आहे ना घर झालं पाहिजे आणि माझ्या दादाचं लग्न झालं पाहिजे त्याचं आम्ही आहे ना प्रयत्न करतच आहो. पण आता कसं आहे माझी जी डिलिव्हरी आहे ना आता ही मदत आलेली आहे. नाही तर यावेळेस तर माझ्या दादाचं घर नक्कीच झालं असतं. कारण की माझ्या दादाचं म्हणणं आहे की बा अगोदर शांततेने दीपाची डिलिव्हरी होऊ द्या त्याच्यानंतर आपण बघू. कारण की कसं आहे आजकाल जागा काही स्वस्त नाही आहे. जागा पण खूप महाग आहेत आणि जागा घेऊन घर बांधणं हे खूप मोठी गोष्ट आहे. तर म्हणून मग आता माझी डिलिव्हरी झाल्यानंतर ते बघणार आहेत जागेचं. तर हे होतं ते कारण ज्याच्यामुळे आमचं घर होत नाही आहे. आणि ज्यांना माहिती नसेल हे त्यांच्यासाठी आहे कारण की मी मागे पण सांगितलं होतं तर माझ्या जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती होतं की बा माझ्या आईबाबाचं घर का होत नाही आहे. फ्रेंड्स आता कपडे धुवून झालेले आहेत, भांडे पण घासून घेतले, सर्व आता इकडचं आवरून घेतलं. तर आई अजूनपर्यंत आलेली नाही आहे, काय माहिती केव्हा येणार. तर चला आता आई येईपर्यंत मी पुन्हा आराम करते कारण की मग आई आणखीन रागवणार किंवा तशी तर ती रागवणारच आहे. मी तुम्हाला नंतर तिचं रिॲक्शन दाखवणार जेव्हा तिला माहिती पडणार ना किंवा मी कपडे आणि भांडे धुतलेले आहेत तेव्हा तिचं रिॲक्शन मी तुम्हाला दाखवणार. तर आणखीन जर म्हणजे आता कसं पोळ्या टाकायच्या राहिल्या तर मी आता पोळ्या टाकल्या आणि ते आणखीन रागवणार. तर म्हणून मी आता थोडा आराम करते. ते आल्यानंतर मग हापस आई आता कामं करेल, आता मी नाही करत. आता माझी येणं अजिबात इच्छा होत नाही आहे. तर चला थोडा आराम करते आणि नंतर मग मी तुम्हाला माझ्या आईचं रिॲक्शन दाखवणार. आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या आईचं रिॲक्शन. काय झालं कामं केले काय नाही आता म्हटलं तुला वेळ लागणार आहे. जाऊ दे तुम्ही ना कशी असते जाऊ दे. काय म्हणे मग डॉक्टर? काही नाही सलाईन लावली मी थकवा आला म्हणजे जास्त त्या थकव्याच्या न झालं. हो ना तुला म्हटलं तू ऐकतं काय काम असतं करतं म्हणून वाटलं तर तुला किती वेळ लागणार आहे किती नाही म्हणून मग कपडे घेतलं मग मी. कशाला केलं जाऊ दे. बरं एक काम कर मग आता पोळा टाकून घे, जेवण करून घे दोघी जणी, मग ते पापडही राहत ना करायचे मग. बरं ठीक आहे. हो ना गेला का सागर मगाशीच तर गेला तू. आपण दोघीच जणी. हा दोघीच जणी हो ना. पोळ्या टाकतो मी आता. बरं ठीक आहे टाकून घे. बघा तुम्हाला म्हटलं होतं ना मी की मी आई मला रागवणार म्हणून. ताई खूप रागवत आहे आता की बा कशाला धुतले कपडे भांडे कशाला घासले मी आल्यानंतर मग केलं असतं. तर म्हटलं चला जाऊ दे आता कसा तेवढा आराम तिला पण आणि माझा पण व्यायाम होतो. कारण की कसं आता मी माझ्या सासरी कामं करत होती आणि इथं आली आहे ना तेव्हापासून माझे कामं म्हणजे काय म्हणतो आपण 99% कमी झालेले आहे. 1% फक्त फक्त जेवलं की फिरलं तेवढेच कामं आहेत. पण म्हटलं चला आता कसं जास्त बसणं पण चांगलं नाही आहे कारण की मग माझं शरीर दुखते. कारण की कसं आहे मला कामं करायची सवय आहे आणि इथं एकदम आराम मिळाला तर मग माझ्या हातपाय दुखणार म्हणून मग मी आहे ना थोडंफार काही ना काही म्हणजे झाडझूड करते, फर्श पुसत नेत असते. तर आज कपडे आणि भांडे घासले तर आई खूप रागवत आहे. तर चला जाऊ दे आता 5 मिनिटाचं रागवून आहे तिचं मग शांत होऊन जाणार. तर आता आई पोळा टाकायला बसली. पोळा टाकून झाल्यानंतर मग आम्ही जेवण करू, त्यानंतर मग आई पापड करेल. आईला म्हटलं थोडा आराम कर. आराम नाही, जेवण झाल्याबरोबर पापड लाटायला बसते. थोडा आराम करायचा होता मग नंतर केलं असते पापड. बस असते आईचं काम. कर मग. बरं ठीक आहे ना कर ना पापड. आता किती दिवस आहेत आणखीन हे? थोडं थोडं 2 दिवस अजून. बरं आई एकदम नाही करत आहे, थोडं थोडं करत आहे. कारण की कसं आहे आईला पण हो ना आईच्या पण म्हणजे आईची कंबर खूप दुखते म्हणून मग आई जास्त वेळ काही बसत नसते म्हणून मग आता थोडं थोडं पापड करत आहे. हा ना 1-1 किलोचे म्हणजे 3 किलोचे करत आहे का? 1 किलोचे एका दिवशी. हा ना 1 किलोचे एका दिवशी. बरं ठीक आहे. हा ना मग ते होतेच ते समजा 2 किलोचे 2-3 किलोचे. ठीक आहे मग कर. गोळ्या घेतल्या? ठीक आहे. चला तर मग फ्रेंड्स आता पापड करून झालेले आहेत. ॲक्च्युली मी नाही केले आईनेच केले.
तर मी फक्त आराम केला, कारण की माझं आहे ना पोट आणि कंबर दुखत होती. तर आईने सांगितलं तू आरामच कर, तू काही करू नको बाई आता, कारण की ते मी धुणं धुतलं आणि भांडे घासले नाही त्याच्यावरच आई किती खूप रागवली मला. म्हणून मग मी आहे ना जेवण झाल्यानंतर आराम केला. तर बस आत्ताच उठली. आईने मस्तपैकी चहा करून दिला, चहा ब्रेड खाल्ली आणि त्यानंतर आता तयारी केली. तर आता आईने सांगितलं की बा थोडा वेळ फिर, म्हणजे कसं आहे तेवढं चांगलं वाटणार तुला आणि बाळाला पण चांगलं वाटेल. तर म्हणून मग आता थोड्या वेळी म्हटलं बसू दे मला, नंतर मग मी फिरते, कारण की बाहेर आहे ना ऊन आहे, इथे तरी सावली आहे. तर आईने म्हटलं बरं ठीक आहे. तर म्हटलं चला तुमच्यासमोर बोलून घेते आणि आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करून टाकते. तर चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स, भेटूयात अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.